हॅलो नमस्कार सर्वांना, जय सद्गुरू। तर आज आपण पाहतोय 5 किलो कैरीचे लोणचे कसे बनवायचे। त्यासाठी मसाला लागणार आहे 1/2 किलो धने, 100 ग्रॅम लवंग मिरे, सुंठ, 1 किलो मीठ, 1/2 किलो मोहरीची डाळ, 1 किलो तेल, बडीशेप अर्धा पाव, लसूणच्या पाकळ्या। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर कैऱ्या आधी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे आणि कैऱ्या भिजतात आपल्या तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। तर जेवढे मसाले घेतले आपण तेवढे सर्व मिक्सर करून घ्यायचे आणि जी धने पूड असते ती आपण त्याचे टरपल नाही घ्यायचे। तर सर्वच मसाले मिक्सर करून घेतले आणि हे टरपल काढून घेतले आणि लसूणच्या पाकळ्या आणि लाल चटणी आपण जेवढी लोणच्याच्या मसाल्यामध्ये जेवढी चटणी वापरणार आहे तेवढी चटणी घ्यायची आहे आणि ते आपण मसाला तयार करायला घेऊया। खाली अंतरायचे म्हणजेच टोपामध्ये मीठ आणि मोहरीची डाळ आणि जेवढे आपण मसाले बारीक केले ते मसाले त्यामध्ये मेथी राहिली होती तर मेथी देखील ॲड करायची आहे आणि हे जे वाटून घेतलेले आहे ते वाटण आणि यामध्ये एक आचार मसाला, धनंजय आचार मसाला म्हणून पुडी ॲड केली आहे आणि ती पुडी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असली तरच घालू शकता। तर इथे तेल जास्त कडकडीत नाही करायचं आहे, म्हणजे कडकडीत करून थोडं कोमट होऊ द्यायचं, त्यानंतर ॲड करायचं आणि थोडे कच्चे मसाले काढून ठेवले होते आणि जो मसाला आपण त्यामध्ये तयार करतोय त्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर थोडंसं तेल कमी पडलं होतं त्यामुळे परत तेल ॲड करणार आहे आणि ते ह्या सुकवलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या देखील ॲड करायच्या, जेणेकरून ते कैरीचा आंबटपणा लागून त्या मिरच्या देखील अशा आंबूस होतात। तर खूप छान लागतं मुरल्यानंतर। आणि हळद पावडर राहिली होती म्हणजे ती लास्टमध्येच घालावी लागते आणि मसाला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि तोवर आपण कैरीचे देखील तुकडे करून घ्यायचे आहे आणि कैरी देखील सुकवून घ्यायची, पूर्ण दिवसभर कैरी सुकवून घ्यायची, नंतर रात्रीला आपण ते भरू शकतो। तर कैरी देखील पाण्यातून काढून स्वच्छ अशी पुसून कट करून त्यानंतर देखील पुसायची, म्हणजे 3 ते 4 वेळा पुसायला लागते। तर ह्या कैऱ्या आमच्या घरच्या शेतातल्या आहेत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही देखील नक्की बनवून बघा लोणचं कैरीचं कसं झालं होतं आणि शेवटी तर कसं वाटलं मग तुम्हाला कैरीचं लोणचं? तर तुम्ही देखील नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने। खूप छान असं गोड आंबट लोणचं होतं हे। आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।